नमस्कार, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. सो आज आपण आलो आहे सप्तेश्वर मंदिर. बघा ऑलमोस्ट पोचलेलो आहे, बट निघालो तेव्हा पाऊस होता चालू, त्यामुळे रेकॉर्ड स्टार्ट करायला भेटलं नाही, कारण निघायचं कन्फर्म नव्हतं आणि पाऊस पण होता, त्यामुळे रेकॉर्ड करायला भेटलं नाही. आणि आपल्यासोबत आहेत आपली गँग, संचिता, सिद्धी, निखिल, प्रतीक्षा, संकेत, अजिता अँड थर्ड पर्सन माहीत नाही कोण आहे आम्हाला, आमच्या ग्रुपमधला नाही. ओके, सो आता वर चाललोय, तुम्हाला दाखवतो. हां, सिनेमॅटिक मला शूट करायला भेटले, मी गाडी चालू होतो, शूट केले संचितानी, तर ती मला सेंड करणार आहे. नाही सेंड केलं तर मी इंस्टाग्राम आय डी देतो, ती जाऊन शिव्या घाला तिला. ओके, सो आता जाऊन मंदिर दाखवतो तुम्हाला. लेट्स गो, लेट्स गो. Say hi to my vlog. Hi, 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 hi. ये बोय गुच्ची बट्टूजी. अरे काय उलट सुलट घुसताय, अक्कल माशी आहेत काय रे तुम्ही? तू काय उलटी दे जाते? काय गॉगल लावून शानी झाली नाही? गॉगल लावलं असं. हे बघा सिनेमॅटोग्राफर. अगं पडशील चिखलात काय नाही. लेट्स गो. चप्पल काढायचंच. काम ना भाई, जा ना म्हटलं हे मारुती मंदिर कमरेला पण लावू शकतो. हा पण तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही शिववर का असतो. हे बघा, हे बघा, हे बघा मित्रांनो, फोडून पण बघा. बरोबर याच ठिकाणी कसं काय हे भिजू शकतं पाजी? तुम्हाला काय म्हणायचंय, कसं काय भिजू शकतं? घाबरलो एका रस्ता खतरनाक होता. जिथं रोड फिरला, हायवे संपला आणि खराब रोड सुरू झाला ना, तिथं थोडा घाबरलो. त्यामुळे मला सांगू नका, तुमच्यात आणि आमच्यात राहू दे बस. आम्ही सांगणार. हा चल, तिथे पाय धुवा आधी. हा ए पाय तर धुवा आधी, डायरेक्ट मंदिर पुढे. प्रसादासाठी बघ आधी नंबर आला. लेट्स गो. पाय धुवून घेऊया आपण मंदिरात जायच्या अगोदर. आणि चिखल वगैरे उडालाय पूर्णपणे. लोकेशन एवढी भारी. इकडे येतो बोललेलो मी ह्याच लोकेशन शोधल्या. नॅचरल झरा एकदम. आपण एकदा आपण डोंगराच्या पण वेगळा वरती आहे, फुल नॅचरल झरा पण आहे. ही लोकेशन आहे. नाही ग्रिप आहे. काय एक्सपिरियन्स काय नॅचरल ठेव, खूप छान वाटतंय. जे तू सजेस्ट केलंस ना, खूप छान होतं. तू कसं वाटलं सजेशन? आवडला? काम भारी. अरे असे प्लॅन करायचे असतात. तुम्ही प्लॅन काय करता एवढे दिवस? लोकेशन डेंजरच का नाही? आपण आजच पण लय भारी लोकेशन. म्हणजे माझी गाडी जुनं वर्जन पुढचं. तर हे जुनं वर्जन नाही, हे वालं हे नवीन आहे का तुम्हाला? ओके, पण लोकेशन एक नंबर आहे. तुम्ही कधी आलाच सांगितलं तर इकडे नक्की या. डोंगराचं खूप वरती आहे, रोड थोडा खराब आहे, चढाचा आणि चढाचा पण आहे, तर थोडा त्रास आहे, बट वरतीच आहे. म्हणजे येऊन जो फील एक्सपिरियन्स वगैरे आहे ना, तो वरतीच सुपर झालं असतं. त्यात माझा ऐरावत असता तर मी ऐरावत नक्कीच होते, पण तरी सगळ्यांसोबत आले त्यामुळे काय वाटत नाही, एवढा काय फरक नाही. तो आता आम्ही आहोत झऱ्यावरती उभे आहोत. दाखवतो मंदिरात दर्शन घेऊ, त्यांचं मंदिर दाखवतो. तिथे एक कुंड पण आहे, ते कुंड पण दाखवायचं राहिले. आता झाडावर दाखवलं आहे, ठीक बघूया. चला जाऊया पाया पाडायला. चला
ओके, सो आपण दर्शन करून झालेलं आहे. मंदिर मस्त आहे. चारी बाजूने जंगल, म्हणजे हे मंदिर आहे आणि चारी बाजूने तुम्ही जसं बघाल जंगल आहे. आणि विशेषतः म्हणजे इथे एक पाण्याचा कुंडसुद्धा आहे आणि एक छोटा झरासुद्धा आहे, नॅचरल झरा. म्हणजे अशा ठिकाणी येऊन मनाला ना एकदम म्हणजे शांती भेटते. की म्हणजे मुंबईत आता आपण राहतो, मुंबईत मोस्ट ऑफ लोक मुंबईत जातात, पुण्यामध्ये जातात कामानिमित्त. बट दगदगीचं जीवन आणि रोजचा तो ट्रॅफिकचा आवाज, हॉर्नचा आवाज, ट्रेनमधून भूपू, धंदेवाल्यांचे, दुकानदारांचे आवाज, बोंबटणाऱ्यांचे. सो जे इथे येऊन जी शांतता फील होते ना, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे अशा ठिकाणी मंदिरामध्ये वगैरे मनाला समाधान पण भेटतं, तेवढी शांतता पण भेटते. आता इथे जवळ चारी बाजूने जंगल असल्यामुळे आवाज इथे नाही आहे. त्यात तो झरा वाहतो आहे, तो दाखवला मी, नॅचरल वाला छोटासा. तो दिसायला पण छान आहे आणि त्या आवाजामुळं असं म्हणजे ते म्हणतात ना की म्हणजे मनाला एक वेगळीच शांतता भेटते त्याच्यामुळे. हा बोलवतो इथे एवढा खास दिसत नाही तो, बट तिथे जर छोटा डॅमसारखा वगैरे केला आहे छोटा, बट तो आवाज ऐकून खूप मनाला शांतता भेटते. ठीक आहे, सो दर्शन चांगलं झालं आहे मंदिराचं आपलं, मी तुम्हाला बघितलं असेल. आणि आता मग जायचं आहे तिथे. पूर्ण व्हिडिओ बघायला अपेक्षा बघा. हे आहे लोकेशन जिथे आता पण आलो होतो. आपण एका ठिकाणी जेवायला थांबलोय. दानिश म्हणून हॉटेलचं नाव आहे. BMW कार्ड बाहेर बसलोय, बट 8 जण आम्ही, त्यामुळे मोठी सिटिंग आपल्या फॅमिली रूममध्ये क्लीन झाली की मग तिकडे शिफ्ट होऊ. दाखवतो काय काय खातोय आणि टेस्ट आम्ही सांगतो. हां ठीक आहे, सांगू तू इथे. तू जास्त चांगला बोलतोस. प्रश्न तो 10 मिलियन वाला. हां 10 मिलियन. नाही हे गपचूप उत्तर द्यायचे देखील बरोबर आहे का नाही. हां समज माझ्याकडे 100 करोड रुपये, आपली पॉप्युलेशन किती आहे पूर्ण इंडियाची? 100 करोड. त्यामध्ये प्रत्येक पर्सनला सेम अमाऊंट द्यायची असेल, 100 करोड इक्वल अमाऊंट दिली पाहिजे. मग एकाला पर पर्सन किती करोड? तुम्ही किती द्याल? 100 करोड आहेत.
सोन्या 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 लाज बाळग लाज जाण्याच्या नाही तर माझे जीव दे जाऊन पुढं समोर नदी आहे बाई. आता निघेल आता निघेल पिशवी पिशवी. सांगू हत्ती सुईवाला हत्ती आणि सुईवाला पुढे तुकत हातापर्यंत उडतंय माझ्या. तुम्हाला काय नसेल कळलं हे लेट आम्ही जेव्हा लेट नाईट कॉल होतो तेव्हा आमचं हे चाललेलं होतं. एकमेकांच्या पिक्चर चेक करत. चला आता घरात जातो.